प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 13 मेच्या जबरदस्त भागामध्ये आता आईची ताकद इतकी असते की मुलांच्यासाठी दैवाला हरवून मुक्ता परत आलेली आहे. हो, आदित्यने आई अशी हाक मारताच डॉक्टरांनी मृत घोषित केलेली मुक्ता ही परत आलेली आहे आणि आदित्यकडे प्रेमाने पाहत त्याचा हात आपल्या हातात घेतलेला आहे. हा सगळा चमत्कार कसा घडलाय आणि नियतीने हा चमत्कार कसा घडवून आणलाय, एका आईच्या प्रेमापुढे नियती सुद्धा कशी झुकली आणि या सगळ्यामध्ये आता हर्षने काय करण्याचा प्रयत्न केला होता, हर्षला कसं पकडण्यात आलं आणि सगळं सगळं या एपिसोडमध्ये पाहू. इकडे सागर खाली उडी मारून गेल्यावरती सगळे रेस्क्यू टीमचे अधिकारी सागरसाठी प्रार्थना करत असतात आणि इंद्रा आई एकविराला सांगत असते, आई एकविरा, काय माझ्या मुलांच्या समोर आता हे संकट वाढून ठेवलेलं आहेस? तुझ्या दर्शनासाठी ते निघाले होते. माझ्या सागऱ्याला आणि माझ्या सुनेला सुखरूप बाहेर काढून आण, असं म्हणत आई एकविरेकडे ती प्रार्थना करत असताना सागर आता मुक्ताला शुद्धीवरती आणतो आणि मुक्ता, तुम्ही काळजी करू नका, थोडंसं सरकून बसा, मी इकडून आता इकडे ही जमीन खणतोय आणि खणून या सगळ्यामध्ये मी तुम्हाला बाहेर काढतोय, असं म्हणत सागर आता मुक्ताला समजावून सांगतो आणि त्यानंतर तो आता तिथली जी जमीन आहे ती खणायला सुरुवात करतो. त्याच वेळेला इकडे आता इंद्रा म्हणत असते, सागऱ्या सागऱ्या तू ठीक आहेस ना? तोपर्यंत सागर आता तिथे असलेल्या कुदळ फावड्याने तिथली जमीन खणून खणून आता मोकळी करतो आणि ती जमीन खणून मोकळी करत आता इकडे तो मुक्ता जवळ येतो. मुक्ता जवळ आल्यावरती तो रेस्क्यू टीमच्या अधिकाऱ्यांना सांगतो की दोर तुम्ही खाली सोडा आणि तोपर्यंत तो मुक्ताला आपल्या जवळ घेतो आणि सगळं काही ठीक झालंय, आदित्य सुखरूप बाहेर पडलाय, आदित्यला काहीही झालेलं नाहीये, त्याच्यावरती वैद्यकीय उपचार चालू आहेत असं सांगतो. इकडे तोपर्यंत आता सगळे घरचे प्रार्थना करत असतात आई एकविरेकडे की मुक्ताला व्यवस्थित सुखरूप वरती येऊ दे. तोपर्यंत रेस्क्यू टीमचे अधिकारी मुक्ता आणि सागर या दोघांना सुद्धा आता इकडे वरती ओढत असतात आणि दोघांना सुद्धा वरती ओढून काढत असतात. सगळेजण प्रयत्न करतात, शर्थीचे प्रयत्न करत इकडे हर्ष पण असतो, त्याच्याकडे कोणता पर्यायच नसतो. आता या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर तो वेगळं काही करूच शकत नसतो आणि त्यामुळे त्याला आता दुसरं काही करण्यासाठी प्रयत्न सुद्धा करता येत नसतात. मग सगळेजण जोरामध्ये ते आता ओढतात आणि जोरामध्ये दोर ओढल्यावरती हे दोघं जण बाहेर पडतात. दोघं बाहेर पडले असले तरी संकटाची माळ काही इथे संपलेली नसते. ही संकटावरती संकट चालूच राहिला असतात. इकडे आता सागर मुक्ताला विश्वास देत असतो, काही होणार नाहीये, आदित्य सुखरूप आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं म्हणत तो आता मुक्ताला हाताला धरून बाहेर काढतो. पण या सगळ्यामध्ये मुक्ताची शुद्ध हरपते, कारण बराच वेळ ती आता टनलमध्ये असल्यामुळे तिची ऑक्सिजन लेवल कमी झालेली असते आणि तिला आता श्वास घ्यायला त्रास होतो. फायनली मुक्ता आणि सागर दोघं जण बाहेर येतात. रेस्क्यू टीमचे अधिकारी त्या दोघांना बाहेर काढतात. कमरेचा दोर सोडवला जातो. मुक्ता मुक्ता असं म्हणत सागर या सगळ्यामध्ये आता मुक्ताला उठवण्याचा प्रयत्न करतो. पण मुक्ताचा श्वास अजिबात म्हणजे मुक्ताची नाडी चालू असते पण तिचा श्वास मंदावलेला असतो आणि ती बेशुद्ध असते. हे सगळं चालू असताना डॉक्टर म्हणतात यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवलं पाहिजे, असं म्हणत मुक्ताला हॉस्पिटलमध्ये हलवलं जातं. तोपर्यंत हर्ष आता आपला इथे काही कार्यभाग नाहीये म्हटल्यावर ती इथून हॉस्पिटलच्या दिशेने कूच करायला निघतो, जेणेकरून हॉस्पिटलमध्ये जाऊन आता मुक्ताचा जीव कसा वाचणार नाही यासाठी त्याला प्रयत्न करता येणार असतात. म्हणून आता तो हॉस्पिटलच्या दिशेने जायला लागतो. फायनली हॉस्पिटलमध्ये मुक्ताला ॲडमिट केलं जातं. तिला ICU मध्ये ठेवण्यात येतं, कारण या सगळ्यामध्ये आता ICU मध्ये तिच्यावरती आता तिला ऑक्सिजन मास्क लावून तिला व्हेंटिलेटरवरती ठेवलं जातं. हे सगळं चालू असताना इकडे आता सागरला मुक्तासोबतचे क्षण आठवतात. कशा पद्धतीने आपण या सगळ्यामध्ये आता या म्हणजे मुक्ताने या सगळ्यामध्ये आता बाहेर पडण्यासाठी काय केलं होतं, ते आपण जे करायला पाहिजे होतं ते मुक्ताने एका पुरुषासारखं केलेलं, कशा पद्धतीने प्रत्येक संकटावरती मात देत आता तिने या सगळ्यामध्ये जे काही केलंय हे सगळं आठवायला लागतं.
त्याच वेळेला आता इकडे सागरच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. सापाचं म्हणू नका, पावसाचं म्हणू नका, ऑक्सिजन लेवल कमी झाल्यावरती डायरेक्ट उडी मारून त्याला बाहेर काढणं म्हणू नका. हा सगळा प्रकार आता जो काही मुक्ताने केलेला असतो ते सगळं आठवतं. त्याच वेळेला इकडे आता डॉक्टर मुक्ताला चेक करतात. मुक्ताला चेक केल्यावरती डॉक्टर सांगतात की यांच्यावरचं व्हेंटिलेटर चालू राहिलं पाहिजे आणि 48 तास खूप क्रिटिकल आहेत. डॉक्टर बाहेर आल्यावरती सागर त्यांना विचारतो, काय झालं, ठीक आहेत ना मुक्ता? यावरती डॉक्टर सांगायला लागतात 48 तास. 48 तासामध्ये काहीही होऊ शकतं आणि यासाठी आपल्याला 48 तासाची वाट पाहायला पाहिजे. असं म्हटल्यावरती आता इकडे सागरला खूप टेन्शन येतं. या 48 तासामध्ये त्या कोमामध्ये नाही जायला पाहिजेत, त्या कॉन्शियस राहायला पाहिजेत. जर त्या कॉन्शियस राहिल्या तरच या सगळ्यामध्ये त्या आता सर्व्हाइव्ह करू शकतील. त्या जर का बेशुद्ध झाल्या किंवा त्या आता कोमात गेल्या तर काही करता येणार नाही. असं म्हणत डॉक्टर आता खूप मोठी चेतावणी देतात. जे काही आहे ते सगळं आता नियतीच्या हातामध्ये असतं आणि त्यानंतर आता देवाच्या पुढे प्रार्थना करण्यापलीकडे दुसरं आता काहीही नसतं. हे सगळं चालू असताना इकडे आता आई एकविरेकडे इंद्रा सगळेच जण प्रार्थना करत असतात आणि आता सागरला रडूच कोसळतं. काय घडलं हे सगळं? यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच इंद्रा की काळजी करू नकोस, आई एकविरेला तिच्या लेकरांना वाचवावंच लागेल. काहीही झालं तरी सुद्धा आई एकविरा या सगळ्यामध्ये आपल्या लेकराला वाचवेल, तू काळजी करू नकोस. तिने तिच्या लेकरासाठी म्हणजे मुक्ताने आपल्या आधीसाठी जे काही केलंय ना ते आई एकविरेने पाहिलंय. काहीही झालं तरी सुद्धा तिला या सगळ्यामध्ये आता आपल्या लेकरासाठी धावून यायलाच पाहिजे. यावरती सागर म्हणतो, दोष सगळा माझा आहे. जे काही मी करायला पाहिजे होतं ते सगळं मुक्ताने केलंय. कसं सांगू मला या सगळ्यामध्ये किती काळजी वाटते ते? यावरती आता इकडे सांगायला लागते, इंद्रा सागऱ्या तू स्वतःला दोष देऊन घेऊ नकोस, अजिबात स्वतःला दोष देऊन घेऊ नकोस. तुझी त्याच्यामध्ये काहीही चूक नाही आहे. अरे जे नियतीने आखून ठेवलंय ते आपण कुणी बदलू शकत नाही आहोत. असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे ती त्याला समजवत असते. पण सागर मात्र पूर्णपणे हतबल झालेला असतो आणि तो स्वतःला आता समजवण्याचा प्रयत्न करत असतो की मुक्ताला या सगळ्यापासून मी आता कसं वाचवू. आणि तो आई एकविरा काहीही कर पण माझ्या मुक्ताला वाचव असं म्हणत असतो. पण संकटांची माळ काही संपतच नसते. संकटांवरती संकट ही आता इकडे सागरच्या आयुष्यामध्ये येतच राहिलेली असतात आणि त्यामुळे सागर या सगळ्यामध्ये खूपच पॅनिक होतो. तितक्यात आदित्य येतो आणि पप्पा पप्पा मुक्ता आंटी कुठे आहे, पप्पा मुक्ता आंटी कुठे आहे असं विचारायला लागतो. मुक्ता आंटी ठीक आहे ना? त्यावरती सागर आता आपल्या आदित्यकडे पाहतो. आदित्य तू ठीक आहेस ना? आणि तू इकडे का आलेला आहेस बाळा? अरे तू आत्ताच या सगळ्या मोठ्या संकटातून वाचलायस आणि या सगळ्यामध्ये तू इकडे येऊ नकोस, तुला खूप त्रास होईल. असं म्हटल्यावरती तो सांगतो, नाही मला मुक्ता आंटीला पाहायचं आहे, मुक्ता आंटीला पाहिल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. त्या ठीक आहेत ना? असं म्हणत आता इकडे बिचारा आदित्य मुक्ताचा धावा करत असतो. इकडे सागर सांगतो, बाळा तू आराम कर जा, हे बघ तुझं इथे थांबणं अजिबात योग्य नाहीये. यावरती तो सांगतो, नाही पप्पा मी इथून कुठेही जाणार नाहीये, मला इथेच थांबायचं आहे, मला मुक्ता आंटीला भेटायचं आहे, ती बरी आहे समजल्याशिवाय मी कुठे जाणार नाही. असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता हटून बसतो आणि सागर त्याला समजवत असताना तिकडे सावनी येते आणि ती सांगते, सॉरी म्हणजे मी त्याला घरीच घेऊन चालले होते पण त्यानेच काही ऐकलं नाही. मग तो ICUच्या त्या आता काचेमधून पाहायला लागतो. पाय वरती करून तो मुक्ताला पाहतो आणि मुक्ताची अवस्था बघून त्याला खूप रडू कोसळतं. आपल्यासाठी मुक्ता आंटीने काय केलं? सख्खी आई तिकडे बाहेर उभी राहिली पण या मुक्ता आंटीने उडी मारली आणि आपला जीव वाचवून आज तिच्या जीवावरती बेतलंय. तोपर्यंत तिकडे आता सावनी येते, आधी बाळा चल आपल्याला घरी जायला पाहिजे असं म्हणत ती आदित्यचा हात धरून त्याला तिकडून घेऊन जात असताना आदित्य तिचा हात झटकतो आणि मी तुझ्यासोबत कुठे येणार नाही असं म्हणतो. त्यावरती सावनी त्याला ओरडते पण तितक्यात तो हात सोडवून जातो, तो म्हणजे सागरकडे. त्याच वेळेला हर्षता इकडे कपडे डॉक्टरांचा वेश घेऊन आलेला असतो. डॉक्टरांच्या वेशामध्ये तो ज्या वेळेला आता इकडे मुक्ताकडे येतो, सावनीकडून तो पास होतो. तोपर्यंत आता इकडे सावनी सांगत असते, आधी बाळा अरे हे बघ ज्या वेळेला मुक्ता आंटी शुद्धीवरती येईल ना मी तुला घेऊन येईन, पण आत्ता तू इकडून चल. पण आदित्य अजिबात तिचं एक ऐकायला तयार नसतो. काहीही झालं तरी मुक्ताने आपला जीव वाचवलाय हे तो विसरू शकत नसतो.
सावनी जरी कृतज्ञ होऊन विसरली असली तरी सुद्धा ती दमदाटी करते, प्रेमाने घेण्याचा प्रयत्न करते. ती केन प्रकारे त्याला आता समजवण्याचा प्रयत्न करते. पण आदित्य हट्टाला पेटतो आणि सागरचा हात धरून मी कुठे कुठे जाणार नाही असं ठामपणे सांगतो. आदित्यला सागर समजवत असतो, पण तो मग इंद्राकडे येतो. इंद्राला मिठी मारून तो रडायला लागतो आणि मी कुठेही आजी जाणार नाही असं म्हणायला लागतो. तोपर्यंत इकडे आता हर्ष येतो आणि हर्ष सांगतो, मी उगाचच प्यादे मारत बसलो होतो. खरं तर तूच खरी आहेस या पटावरची राणी. म्हणजे मला कळायला पाहिजे होतं की राणी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत राजाची ताकद कमी होत नाही. आणि मी उगाचच प्यादे मारत बसलो, कारण माझा प्रत्येक प्लॅन तूच फ्लॉप करत आलीस आत्तापर्यंत. त्यामुळे तुला संपवल्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणता प्रकारच नाहीये. मी या सगळ्यामध्ये तुला जोपर्यंत संपवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत मात्र आता तो तिचं जे ऑक्सिजनचं सिलेंडर चालू असतं ते पूर्णपणे बंद करून टाकतो आणि तिला मारण्याचा विफळ प्रयत्न करणार असतो. पण त्याला माहित नसतं देवतारी त्याला कोण मारी. आपण कितीही काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा देवाच्या लाठीला आवाज नसतो. आणि त्याच वेळेला तो ऑक्सिजन बंद करतो आणि तिकडून निघून जात असताना तिकडे आता नर्स येते आणि आता ती मुक्ताच्या बाजूला उभी राहते. आता हर्ष बाहेर येतो आणि इकडे आता त्याला सागर काही ओळखत नाही. सागर ओळखत नसल्यामुळे सागर त्याला म्हणतो, डॉक्टर कशी आहे मुक्ता, आली का मुक्ता शुद्धीवरती. हर्ष आवाज काढला तर आपला आवाज ओळखू जाईल म्हणून आता हर्ष मानेनेच नकार देतो आणि नाही, अजूनही ती शुद्धीवरती आलेली नाही अशा प्रकारे ऍक्शन करून दाखवतो, मान हलवतो. मग आता सागर इकडे पाहायला लागतो. त्याचं हर्षकडे लक्ष नसतं, कारण त्याला फक्त मुक्ता शुद्धीवरती येणं एवढंच माहिती असतं. मुक्ता शुद्धीवरती यायलाच पाहिजे असंच वाटत असतं. तोपर्यंत इकडे नर्स मुक्ताच्या बाजूला उभी असते आणि आता मुक्ताला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. नर्स हे सगळं बघत असते. इकडे आता आई एकविरेचा धावा सुरू असतो. सगळेजण आई एकविरेचा धावा सुरू करत असताना इकडे आता मुक्ताला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो, कारण तिचे ऑक्सिजन तिला आता कमी पडायला लागतं. मुळातच ती ऑक्सिजनवरतीच पूर्णपणे आता डिपेंडंट असताना हा सगळा जो काही प्रकार असतो त्यामुळे तिला श्वास लागतो, तिची धाप हे होते आणि तिला त्रास व्हायला लागतो. त्यानंतर मग आता आदित्य तिकडे सगळ्यांच्या सोबत बसून हे सगळं पाहत असतो. त्याच वेळेला नर्सचं लक्ष मुक्ताकडे जातं. ती मुक्ताकडे पाहते, जोरात किंचाळते, डॉक्टर डॉक्टर. तिला कळतं की मुक्ताला श्वास घ्यायला त्रास होतोय, काहीतरी गडबड झाले. हा प्रकार लक्षात आल्यावरती ती धावत पळत बाहेर येते. तोपर्यंत सागर म्हणतो, काय झालं काय झालं मुक्ता, ठीक आहेत ना. यावरती नर्स म्हणते, त्यांना काहीतरी प्रॉब्लेम होतोय, मेजर प्रॉब्लेम झालाय, डॉक्टरांना बोलवायला पाहिजे. डॉक्टरांना बोलवल्यावरती डॉक्टर मुक्ताला चेक करतात. ज्या वेळेला डॉक्टर मुक्ताला चेक करतात, मुक्ताला श्वास घ्यायला त्रास होत असतो आणि फायनली डॉक्टरांना कळतं की मुक्ताचा श्वास थांबलाय आणि डॉक्टर सांगतात, शी इज नो मोर. हे वाक्य बोलल्यावरती सगळेच जण हादरतात आणि आता सगळेच जणांची रडारडी सुरू होते. तोपर्यंत आदित्य तिकडे असतो. त्याला ठाम विश्वास असतो. सावनीला तर आनंद होतो तिच्या चेहऱ्यावरती, तो स्पष्टपणे दिसत असतो. डॉक्टर सांगतात, डॉक्टर लगेच आता व्हेंटिलेटर वगैरे काढून सुद्धा टाकतात. शी इज नो मोर म्हणत आता त्यांचे श्वास पूर्णपणे थांबलेत, हाताला नाडी लागत नाही असं म्हणत मृत घोषित केल्यावरती आदित्य तो, आई आई उठ ना, आई उठ ना, आई उठ ना असं म्हणत तो मुक्ताच्या कानाच्या इथे आई बोलल्यावरती मुक्ताचा हात हलतो. डॉक्टरला सागर सांगतो, बघा तिचा हात हललाय, मुक्ताचा हात हललाय. यावरती आता ती आदित्यचा हात आपल्या हातात देते. आई म्हटल्यावरती ती आदित्यकडे पाहते आणि लगेचच तिचा हात सटकतो. मुक्ता शुद्धीत तर आले, जिवंत तर आहे, पण ताबडतोब तिला आता व्हेंटिलेटर लावलं असतं आणि मुक्ता खऱ्या अर्थाने शुद्धीवरती सही आल्यावरती येणार असते. आईच्या प्रेमाची ताकद ही देवापुढे जिंकलेली असते.